सो या अपेक्षांना पुरेल असा खेळ करताना पुढच्या सत्रामध्ये किंवा पुढच्या डावामध्ये जेव्हा तुम्ही उतरला तेव्हा कसा खेळ करायचा प्रयत्न असेल, कोणाकडनं जास्त अपेक्षा कराल, या मॅचमध्ये काही चुका झाल्या असतील त्या कशा प्रकारे सुधरवाल आणि तुमच्या प्रेक्षक वर्गांबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? नाही, उंबरठ्यामध्ये प्रेक्षक वर्ग खूपच आहे आणि खेळाडूंचा सहकार्य खूप चांगला असला तरच आपण मॅच जिंकू शकतो. खूप बॅटमॅन, खूप भूषण झाला, उगम झाला, हे खूप या जिंकण्याच्या खेळासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर त्यांची खेळी खूप महत्त्वाची ठरली पाहिजे. नक्कीच आपण सोनू भोईरांना पाहिलं, त्यांना आपण देऊयात पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मनातोमाचं पारितोषिक घेतलं होतं उघ्या 11 चेंडूमध्ये 23 धावांची पारी साकारलेली आणि मॅच विनिंग पारी खेळले ते मैदानामध्ये. लगेचच नेक्स्ट मॅचकडे आपण वळत आहोत आणि तिथे तुमच्या समूहात कॉम्बॉक्समध्ये जॉईन होतील करणची काळन. थँक्यू सो मच. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. शिवसेना उंबरठे कोळवली विभागीय शाखा, स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ, SB ग्रुप आणि आदरणीय उद्योगपती सतीजी चंद्रकांत भोईर साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रीडा महोत्सव, अर्थातच आमदार चषक 2025 दुसरं पर्व. उंबरठे मागच्या मॅचमध्ये विजय झालेले आहेत. प्रेक्षक थोडे आता लंचसाठी गेलेले आहेत. लंच नंतर पुन्हा एकदा ते येतील या स्पर्धेमध्ये. मात्र त्या पुढचा सामना SB11 समीरजी भोईर साहेब यांनी पुरस्कृत केलेला मोठा गाव आणि मोठा गावच्या विरुद्ध खेळत असताना OV11 गावदेवी क्रिकेट संघ बहालगाव. टॉस जिंकून मोठा गावने फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय. सो त्यांनी फिल्डिंग सेट केली आहे. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये निहाल म्हात्रे आणि निहालच्या सोबतीला तेजस म्हात्रे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ, थोडंसं वाईड ऑफ ठेवलंय आणि ऑन साईडला आपण पाहतो मिड विकेट, मिड ऑन आत आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉईंट आणि शॉर्ट कव्हरला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ जास्त येऊ नका आता मोठा गाव, आपण डावाला लवकरात लवकर सुरुवात करा. दोन्ही संघांना लाडक्या प्रेक्षकांकडून, उपस्थित मान्यवरांकडून लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल ठीक 2 वाजता बरोबर या मॅचला सुरुवात होते. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, एज घेऊन बॉल शॉर्ट थर्डला. वीरनाथ चांगली फिल्डिंग, जर्सी नंबर 3 शॉर्ट थर्डला 1 धाव येते. खाद उघडते OV11 भालगावचं. कर्णधार किरणशी चर्चा केली की 4 जे सिनियर मला पाहायला मिळतात, ज्यामध्ये मिस्टर GTC जल्पेश, वीरनाथ, किरण आणि महेश या व्यतिरिक्त हे सर्व यंगस्टर आहेत आणि यंगस्टरना घेऊन मोठा गाव चांगली कामगिरी करतायत. फुल टॉस आहे, शॉर्ट फाईन लेगला टिपलाय, झेल फलंदाज बाद.
बॅट्समन आउट आहे. थर्ड अंपायरचा डिसिजन. बॉल डीप होत होता आणि बॅकलिपने थोडासा वाकला देखील होता फलंदाज. दॅट्स वाय थर्ड अंपायरचा डिसिजन आलेला आहे. फलंदाज बाद. आपला जो या मॅचचा टाइम आहे तो आपल्याला कव्हर करायचा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. विनायक चिकनकर. टोटल स्कोर 1-1 पहिला झटका. अनिकेतला पहिलं यश मिळतंय. फुल टॉस होता पण त्याला कॅपिटलाइज करू शकला नाही. फुल टॉस पुन्हा इथे कॅपिटलाइज करू शकले नाही. मिड ऑफला ओहो दोन्ही एंडला फलंदाज. एकाच एंडला दोन्ही फलंदाज धावत होते. शेवटच्या क्षणाला चांगला कॉल निहालचा की तो मागे परतला, अन्यथा इथे विकेट पडली असती. समीरजी भोईर साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ SB11 मोठा गाव आणि OB11 गावदेवी क्रिकेट संघ भालगाव. पहिले धाव फलकावरती पहिल्या बॉलवरती, त्यानंतर फुल टॉसला विकेट, त्यानंतर फुल टॉसला डॉट बॉल. खेचून मारण्याचा प्रयत्न ऑफस्टंपचा फार बाहेर टाकलाय. इट इज डॉट बॉल. चांगली बॉलिंग करतात पॉवर प्ले मध्ये गोलंदाज अनिकेत. ज्या ज्या संघामध्ये यंगस्टर आलेले आहेत त्या संघाचा खेळ बहरलेला आहे. चांगली बॉलिंग करतात. सिनियर सोबत यंगस्टरचा जर कॉम्बिनेशन असेल तुमच्या टीम मध्ये. फुल लेंथ तो ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला. तिथे आपण पाहतोय ओमला चांगला थ्रो. एकच धाव. एका धावेने धावसंख्या पुढे चाललेली आहे ती 2 वरती. जखडून ठेवलंय. फलंदाजांना चान्स दिले नाही. 2 खराब बॉल होते त्याला कॅपिटलाइज केलं नाही त्यांनी. 2 फुल टॉस होते ज्यावरती तेजस्वी विकेट पडली. तो 0वरती बाद झाला आणि पुढच्या फुल टॉसला विनायकला कॅपिटलाइज करता आलं नाही. 3 बॉलमध्ये एकच धाव आली आहे. निहालने पहिल्या बॉलवरती एक काढली होती. शेवटचा बॉल फेस करतोय या षटकातील. लॉफ केला मिड ऑफ आत. वरतून बॉल चालला लॉंग ऑफला. फिल्डर धावतोय त्याचा वाख्या बाहेर. पहिला चौकार OB11 गावदेवी भालसाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 विकेटचं नुकसान. धावा धावफलकावरती 6. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा फलकावरती 6 धावा. चांगली बॉलिंग केली अनिकेतने. पॉवर प्ले मध्ये खास करून आपण असं म्हणतो की फलंदाजांना जास्त मुभा असते पण गोलंदाजाला चान्स घ्यायचे असते. कारण त्याला ज्या क्षणाला फलंदाज अटॅक करण्याचा प्रयत्न करतात, फटके बनवण्याचा प्रयत्न करतात, त्या क्षणाला गोलंदाजाला विकेटची चान्स असते आणि ते घडलं. 1 विकेट त्याने मिळवली फुल टॉस वरती. डिसिप्लिन बॉलिंग त्यानंतर त्याने केली कारण आल्या त्या फक्त 6 धावा. सेकंड ओव्हर ओमकार बॉलिंग मार्कवरती. कॉमेंट्री बॉक्स कडून ऑफ समचा बाहेर टॅप झाला बॉल. शॉर्ट कव्हरला जलपेश नॉन स्ट्रायकिंग थ्रो आलाय आणि फलंदाज बाद. रन आउट. OB11 भालगावला दुसरा झटका. धावात 6. साहिल आमचे डिस्क जॉकी आहेत. फार चांगलं संगीत ते आम्हाला कालपासून ऐकवत आहेत आणि त्याबरोबर आता आमच्या
संगीत कक्षामध्ये जॉईन झालेले आहेत आमचे साऊंड इंजिनियर रुशल दादा, आपले आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. डीजे ऑपरेटिंग एक वेगळी कला आहे आणि साऊंड इंजिनिअरिंग जेव्हा तुम्ही लाईव्ह ऑर्केस्ट्रामध्ये असता तेव्हा खास करून साऊंड इंजिनिअरची सर्व काही कमाल असते. आणि रुशाल दादांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. आमदार चषक 2025 मध्ये धावायत 6 विकेट पडली आहे दुसऱ्या आणि मैदानाच्या आतमध्ये निहालच्या सोबतीला त्यांचे बंधू येतात. निखिल मैदानाच्या आतमध्ये. ऑफसमचा बाहेर यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण सुपर्ब. आज वेगळ्याच रंगात आहे जल्पेश भोईर. चांगली फिल्डिंग आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळते. GTC या वाहिनीद्वारे कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट ज्यांनी खऱ्या अर्थानं हायलाईट केलेलं आहे. आणि त्याचबरोबरीने ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 4थ्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि एकत्रित करण्याचं काम कोण करत असेल तर जल्पेश भोईर TDPL द्वारे. धावसंख्या धावफलकावरती 7, एक धाव आलेली आणि आता स्ट्रायकिंग एंडला येतोय निखिल म्हात्रे. ओहो, व्हॉट शॉट इज दॅट. दिस इज द हॉट शॉट ऑफ द डे. मिड विकेटला लांब पल्ल्याचा षटकार. इस बॉलला चेक करण्यात येईलच. मला एक सामना आठवतोय याच पर्वामधला, मी त्या संघाचं नाव घेणार नाही. 30 बॉलचा सामना, आपण 5 षटकांचा सामना पाहतो आणि जवळपास 9व्या त्या 10व्या बॉलवरती तो बॉल फुटला होता, पण फलंदाजांनी चेक केला नव्हता अथवा मग त्यांना समजला नाही आणि तो सामना त्या बॅटिंग करणाऱ्या संघाला गमवावा लागला होता. अंपायर्सला माहीत होतं, पण कसं असं बऱ्याच वेळेला अंपायर्स देखील सांगू शकत नाही, कारण तुम्ही प्रत्येक वेळेला बॉल चेक करत असं, मग तुम्ही काय चेक करता. कारण अंपायर्सने जर सांगितलं तर कदाचित अपोनंट टीम त्यांच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकते. म्हणून बऱ्याच वेळेला अंपायर्स, कॉमेंटेटर्स, आयोजक आम्हाला न्यूट्रलच राहावं लागतं. डाऊन द लेग बॉल होता, अंपायर सेक्शन आलाय वाईड आणि वाईडने धावसंख्येमध्ये वाढ होते. टोटल स्कोर आपण पाहतोय तो सध्या 14 धावा. बालगावाच्या ग्रामस्थांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. फार सुंदर त्यांनी क्रीडांगण बनवलेलं आहे त्यांच्या डोंगरावरती. धर्मशालाचं फील होतं. तो धर्मशालाला आंतरराष्ट्रीय आपलं भारताचं स्टेडियम आहे पंजाब क्रिकेट बोर्डाचं. लॉफ केलाय, पुन्हा पट्ट्यात दिलाय, टप्प्यात आलाय आणि आता कार्यक्रम करतोय निखिल म्हात्रे. मारलाय म्हात्रेने दुसरा दमदार षटकार. आलेले आहेत. हो, बॅटचा चेहरा पुन्हा एकदा उघडला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मिड ऑफ आत आहे, त्याचा फायदा उचललाय. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 2 षटकारानंतरचा आलेला हा चौकार. धावफलकावरती आपण पाहतोय 24 धावा. ओव्हर 11 भालगावच्या. आता निखिल मात्र सुसाट सुटलेला आहे. समृद्धी महामार्गावरती त्याची गाडी धावते विदाउट स्पीड ब्रेकर. 24 सध्याचा धावफलक. ओमकार पुन्हा ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राइव्ह करतोय. गॅपमध्ये बॉल आहे. ड्रायव्हिंग लेंथला बॉल होता. महेश थोडंसं फंबल झालं. वेळ घेतला थ्रो करण्यासाठी. फायदा उचलतील त्याचा.
जल्पेश आता आपल्याला पाहायला मिळतो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आणि या 2 धावांनी अंपायरचा सिग्नल होतोय. ओव्हर कंप्लीट झाली आणि पॉवर प्ले एंड झाल्याबरोबर बालगावचा धावफलक पोहोचलाय. ते 26 धावा धावफलक करतात. विकेट पडलेले असताना 2. पालगावचे एक टॅलेंटेड कॉमेंटेटर आणि त्याचबरोबर प्रसिद्ध गायक आहेत. ते देखील उद्या आणि परवा या स्पर्धेमध्ये जोडतील. वसारच्या स्पर्धेमध्ये सध्या त्यांचा आवाज धुमधुमतोय. दुसऱ्या बाजूने विकेटच्या शोधात असेल आता गोलंदाज. आला या षटकामध्ये मंथन. ऑन साईडला फ्लिक केलाय. गॅपमध्ये बॉल डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर येतोय. पहिली धाव पूर्ण झाली आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय पुढे चाललेले ते 27. संप्या गायकर साहेब यांच्याकडून आयवा झेलला 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. ते आता जमा केलेले त्यांनी. पारितोषिक नसेल. चांगला मयूरचा पण आता गोलंदाजाला मार पडतोय. निखिल म्हात्रेने मारला आणखी एक षटकार. दुपारचं सत्र उष्णता आपल्याला जरूर जाणवते आणि आता या तापलेल्या वातावरणामध्ये बॅट तळपतीये ती फलंदाज निखिल म्हात्रेची. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 24 धावा. त्याच्या बॅटमधून 3 षटकार, 1 चौकार, 1 डबल. ही विकेट फार इम्पॉर्टंट आहे. आता मोठा गावला. फुल टॉस, स्टॉपेज, मिड ऑफ फिल्डर पोहोचू शकला नाही. लॉंग ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन. गोलंदाज या चौघांचा मध्ये मिड ऑफला बॉल पडलाय आणि इथे पाहतोय आपण निखिल म्हात्रेला मिळते जीवनदान. थोडासा नाराज आहे. त्याचं प्रमुख कारण की बॉल फुल टॉस होता, बॉल खराब होता आणि इथे त्यावरती षटकार आला नाही, चौकार आला नाही. त्यामुळे थोडीशी त्याची नाराजी आपण बघितली. धावफलकावरती सध्या 35. बॅटिंग करत असताना OV11 भालगाव. श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष प्रदीपजी मडवी साहेब यांचा संघ भालगाव. Oh, what a shot is that! क्लासिकल फटका पाहायला मिळाला निखिल म्हात्रेचा. हा भाई त्याने अगोदर ताकदी दाखवली आणि आता सौंदर्य दाखवतोय क्रिकेटचं. चौकार. पोहोचला. OV11 भालगाव 39 वरती पोहोचलेत. विकेट पडले 2 आणि 2 विकेट नंतरची पार्टनरशिप जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. म्हात्रे ब्रदर्स त्यामधला निखिल खास करून. मंथनचं हे षटक देखील 13 धावा आतापर्यंत आलेल्या 4 बॉलमध्ये. बाहेर निघालाय बॉल आणि लॉंग ऑनला आता झेल टिपलाय. फटका फसला या ठिकाणी. महेशने टिपलाय झेल लॉंग ऑनला. विकेट पडतीये ती 3री आणि प्राइजलेस विकेट मंथनने मिळवून दिली. निखिल म्हात्रे बाद.
जावा ज्यामध्ये आपण त्याचा बॅटमधून बघितले 3 षटकार आणि 2 चौकार. ग्रेट नॉक बाय निखिल म्हात्रे आणि प्राइसलेस विकेट होती. विकेट मिळवले. पाहूयात आता कमबॅक करतोय का मोठा गाव. धावांची गती कमी होतीये का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय प्रमोद सोरखाधे. बॉलर पुन्हा एकदा मंथन तयार. या षटकातील शेवटचा बॉल. सोरखाधे स्ट्रायकिंग एंडला. फ्लिक करायचं होतं. हलकी अपील. शॉट फाईन लेग. शॉट थर्ड करतायत मात्र विकेट किपर आणि गोलंदाजाकडून कोणती अपील नव्हती. त्यांना माहित होतं ऑफस्टंपचा बाहेर इम्पॅक्ट आहे. षटक संपन्न होत आहेत. 3 ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. धावा फलकावरती 39. विकेट पडलेले असताना 3 बॅटिंग करतोय OB11 गावदेवी भालगाव SB11 मोठा गावच्या विरुद्ध. आदरणीय सतीश चंद्रकांत भोईर साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला हा क्रीडा महोत्सव आमदार चषक 2025. पहिल्या पर्वाच्या अभूतपूर्व यशानंतर दुसऱ्या पर्वाचं आयोजन देखणं पारदर्शक, डोळ्यांचं पारणं फेडणारं. धावा फलकावरती आपण पाहतो 39. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. निखिल म्हात्रेने आक्रमण केलं. त्याची विकेट मिळवली मंथनने आणि सेकंड सलमध्ये आलाय पुन्हा याच एंडने अनिकेत. फुल टॉस होता. कॅपिटलाइज करू शकले नाही ओमकार. बटरफ्लाय कॅच. चांगला झेल. ज्या झेलने डाव संपला फलंदाज निहाल म्हात्रेचा. आणि आता कॅप्टनने त्याचा एंड चेंज केलाय. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून ते आलेले अनिकेत. पहिल्या षटकामध्ये चांगली बॉलिंग. फुलटॉस खऱ्या अर्थानं आता या मॅच मध्ये अनिकेतचं अस्त्र बनलाय. 2 विकेट फुलटॉसने मिळवले अनिकेतने. पुन्हा फुल लेंथ. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर ओमकार आहे. चांगले फिल्डिंग स्टॉप ते करतात. एखाद्या मॅजिशियन प्रमाणे आता बॉल ते उडवत होते. राईट हँड, लेफ्ट हँड, राईट हँड. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 40. कुणाल इंदप सध्या मोठ्या गावचे मेंटॉर आहेत. ते मैदानाबाहेरून सध्या या मॅचला लीड करतायत. फार प्रेम आहे मोठा गाववरती आणि मोठा गाव संघ बऱ्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये असतो. ते जात नाही. GTC मध्ये सध्या ते कार्यरत आहेत पण ते बऱ्याच वेळेला हा सामना पाहण्यासाठी उपस्थित असतात. अक्षय कडू देखील आलेले आहेत. अक्षय कडू, कुणाल इंदप हे GTCचे मेंबर आहेत. 40 धावा.
ऑफ स्टंपचा बाहेर ऑन साईडला खेचून काऊ फेसला बॉल आहे. महेश वेगाने आलाय, चांगली फिल्डिंग, थ्रो येतोय पण थोडा खराब, थोडा नाही जास्तच खराब धावा त्यामुळे मिळत असताना आपण पाहतोय 2. महेश वेले किरणला आपण पाहतोय, वीरनाथ जलपेश त्यांचं फिटनेस लेवल पहा. मी समालोचन करत नव्हतो, तिथपासून या संघाला पाहतोय. 2013-14 स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये फार चांगला परफॉर्मन्स गेल्या काही वर्षांमध्ये मोठा गावने केलेला आहे. प्राऊड ऑफ डोंबिवली निलेशजी म्हात्रे या संघामध्ये तेव्हा आपल्याला पाहायला मिळायचे. हेमंत फुल लेंथ ऑन साईडला टर्न करण्यात आला, मिड विकेटला चांगली फिल्डिंग, थ्रो येतोय पण धावा पुन्हा खराब थ्रो. फिल्डिंग मध्ये तुम्हाला चांगलं काम करावं लागेल जर गोलंदाजांना इथे कमी धावा खर्च करायच्यात. आदरणीय संप्या गायकर साहेब यांच्याकडून षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज संप्या गायकर यांच्याकडून. धावसंख्या धावफलकावरती 44. षटकार आले नाही तर मग ते पारितोषिक आमच्या आयोजकांकडे जमा असेल. संप्याजी 2 बॉल बाकी. समोर मारण्याचा प्रयत्न, इनर एज आहे की नाही अंपायर आपल्याला सांगतील आणि इथे फलंदाज बाद. फलकावरती 44. विकेट पडलेल्या असताना 5 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय. तुषार मडवी बॉल अजूनही बाकी आहेत. या षटकातील एक चांगली बॉलिंग, पहिल्या षटकामध्ये 6 धावा 1 विकेट, या ओव्हरमध्ये 5 धावा 2 विकेट काढलेले अनिकेतने. वेगाने टाकला, बॅट तर फिरली पण मिस टाइम आहे. शॉर्ट मिड विकेटला वॅकंट एरियामध्ये बॉल पडला, डीप मधून फिल्डर येतात. सेकंडचा कॉल, थ्रो खराब. पुन्हा वारंवार थ्रो आपल्याला खराब पाहायला मिळतोय. फिल्डिंग चांगली होते पण थ्रो खराब येतात, त्यामुळे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतात बॅट्समन. 4 षटकं संपली. धावा फलकावरती आपण पाहत असताना 46 रन आहेत. विकेट पडलेले असताना आपण पाहतोय 5 बॅटिंग करतोय OB11 भालगाव SB11 मोठा गावच्या विरुद्ध. किसकी तलाश है साहिल आपको? गाना तो बहुत अच्छा बजा रहे हो. 46 धावा धावफलकावरती आहेत. 5 विकेटचं नुकसान. मडवी, तुषार आणि त्याचबरोबर सुचित राणे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. निहाल म्हात्रे, तेजस, विनायक, निखिल, प्रमोद हे 5 फलंदाज बाद झालेले आहेत. निखिलने जबरदस्त परफॉर्मन्स केला. 8 बॉलमध्ये 30 धावा त्याचा बॅटमधून आल्या आणि ती इम्पॅक्टफुल इनिंग राहिली. पण त्या व्यतिरिक्त चांगली बॉलिंग अनिकेतच्या 2 षटकांच्या स्पेलमध्ये त्याने खर्च केल्या. त्या फक्त 13 धावा आणि विकेट मिळवले ते त्याने 3 जे इम्पॉर्टंट विकेट होते. मंथनने 1 विकेट मिळवली, ती देखील इम्पॉर्टंट होती जी निखिल म्हात्रेची होती. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती श्रेयस म्हात्रे आलेले आहेत. श्रेयसवरून मला आठवलं की पुष्पा या दोन्ही चित्रपटांमध्ये हिंदीतून श्रेयस तळपदे यांनी डबिंग आर्टिस्ट म्हणून आवाज दिला.
आणि जबरदस्त डब केलेलं श्रेयस तळपदे यांनी पुष्पामध्ये, दोन्ही पुष्पा 1 आणि पुष्पा 2 मध्ये देखील. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 47-47. क्रिकेट आणि म्युझिक हे समीकरण फार जुळत आहे. स्टेडियम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला समालोचन ऐकायला मिळणार नाही, पण गाणी मात्र ऐकायला मिळतील. विकेट ओव्हर नंतर ऑन साइडला शफल क्रॉस, डिफाईन लेग फिल्डर जिथे उभा आहे तिथे टिपलाय त्याने झेल. अंपायर्स आपल्याला सांगतील फलंदाज बाद. पुन्हा ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, जेन्युअन लेग ब्रेक, टॉप स्पिन होता. चांगली बॉलिंग करतायत श्रेयस. धावा धावफलकावरती थांबलेले आहेत 47. 3 बॉल मध्ये एकच धाव आली. डिसिप्लिन बॉलिंग. हो, यावेळेला गुगली होती, अटेम्प्ट केली आहे. मयूर पुन्हा डीप मध्ये, इथे चांगला झेल. फलंदाज आणखी एक फेल. धक्का बसतोय 7वा बॅटिंग करणाऱ्या OV11 बालगावला. रोमियो संघासाठी आपली सेवा दिली, पण आता यंगस्टरला घडवतायत. धावसंख्या 47. ओहो, पुन्हा टॉप स्पिन, राईट झाला बॉल. 9 सेकंडला बॉल चाललेला आहे. इथे आता विकेट पडेल. सो एक बॉल अजूनही बाकी आहे. नवीन फलंदाज लवकरात लवकर जा. धावसंख्या थांबले. धावात फक्त त्या 47 आणि 47 ला बसतोय 8वा झटका. ओहो, विश्व राणे आलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला, पण स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. सुचित राणे, रॉकेट शेवटच्या बॉलवरती राणेचा षटकार आलाय. डाव संपला पहिला. OV11 बालगावने बनवल्या 53 धावा आणि 54 धावांचं लक्ष ठेवलं. SB11 मोठा गाव संघासमोर. कुठेही जाऊ नका. आणि दुसऱ्या डावाला पण लगेच सुरुवात करतोय. जशी या डावाला सुरुवात येईल पुन्हा एकदा ऐकूया आपण मोनीजी पाटील यांना. थँक्यू.
शिवसेना उंबरडे कोळिवली विभाग शाखा व स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबरडे आणि एसबी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आमदार चषक 2025 पर्व दुसऱ्यामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपण जाऊयात मॅचकडे. एक रंगतदार मॅच आपण पाहतो. एका बाजूने जर पाहिला गेला तर टीम मोठा गाव संघ पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विपक्षामध्ये भाल संघ पाहायला मिळतोय, जिथे प्रथमतः बॅटिंग करताना टीम भाल संघाने धावा फळकावरती बनवल्या गेल्या. 53 विकेट गमावलेले आणि 54 धावांचं आव्हान आहे. दरम्यान आमच्या प्रेक्षकांकडे एक चेंडू पोहोचलाय. मी विनंती करेन की चेंडू प्लीज आमच्यापर्यंत पोहोचवा. गाडीचा डिक्कीमध्ये जो चेंडू आहे तो आमच्यापर्यंत प्लीज पोहोचवा. आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत पोहोचली आहे. दमदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय या स्पर्धेचं आणि या दमदार आयोजनामध्ये आमदार साहेबांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळेलच. आपण पाहू शकाल प्रेक्षक वर्ग, सगळे प्रेक्षक या क्रिकेटचा आनंद लुटताना आणि जमलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचा दुपारच्या सत्रामध्ये मी मोहनीश पाटील तुमचं सहर्ष स्वागत करतोय आणि लगेचच तुम्हाला घेऊन जातोय या मॅचच्या दिशेकडे, जिथे आपण मोठा गावच्या विपक्षामध्ये टीम भाल अशी मॅच पाहतोय. टॉस जिंकला, डिसाईड केलं, क्षेत्ररक्षण इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी आणि बॅटिंग करताना धावा फळकावरती बनवला. 53 आणि 54 धावांचं आव्हान आता डोळ्यासमोर असेल, ते म्हणजेच मोठा गावच्या विपक्षात. मॅचकडे वळत आहोत आपण. 2 सलामीचे बॅटर्स एका बाजूने, अनिकेत दुसऱ्या बाजूने ओमला आपण पाहतोय. अनिकेत म्हात्रे आणि ओम म्हात्रेची जोडी मैदानामध्ये आणि चर्चेत आहे. ओम म्हात्रे आपण मागचा अनेक साऱ्या स्पर्धांपासून पाहतोय किंवा अनेक साऱ्या हंगामांमध्ये पाहतोय की ओम म्हात्रे हा खूप चर्चेत असलेला खेळाडू आहे. मोठा गाव संघाकडचा जेव्हा नाव जोडला जातो, एक यंगस्टर होता, जेव्हा त्याला या क्रिकेटच्या पदलावरती पदार्पण त्याचं केलं. पण सध्या मी म्हणेन की वयाने यंग आहे, पण अनुभवाने फार मोठा दिग्गज खेळाडू म्हणून ओळखला जातो ओम म्हात्रेला. सातत्याने एक चांगला खेळ ओमच्या माध्यमातून पाहतो, त्यामुळे टफ चॅलेंज असेल गोलंदाजीवरती. गोलंदाज समीर म्हात्रे तयार. षटक क्रमांक पहिलं घेऊन 56 धावांचं आव्हान आहे. स्ट्रायकर एंड वरती आपण अनिकेत म्हात्रेला पाहतोय. वरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं ऑप्शनच्या बाहेर, पण चेंडूची माराटपर्यंत जाऊन पोहोचू शकले नव्हते आणि त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 54चा पाठलाग करताना 0 या आकड्यावरती पाहायला मिळेल. भालगावच्या विपक्षामध्ये मोठा गाव अशी आपल्याला मॅच पाहायला मिळते. दोन्ही दमदार संघ आहेत आणि रंगतदार मॅच पाहायला मिळेल तुम्हाला. यावेळेस पहा पुन्हा एकदा उडवायचा प्रयत्न होता, पण बॅटवरती नाही घेऊ शकले. ऑप्शनचा बाहेरचा चेंडू होता आणि आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्ले पहा. वेट केलं होतं, टायमिंग करून खेळायचा प्रयत्न होता, पण त्यानंतर बॅटचा फ्लो जसा आला चेंडूचा कनेक्शन तितकं चांगल्या पद्धतीने नाही करू शकले आणि त्याचमुळे की काय 2 लगातार डॉट बॉल पाहायला मिळाले. म्हणजे सुरुवातीच्या पहिला 2 चेंडूवरती 2 निर्धाव चेंडू. अनिकेत म्हात्रे जिथे बॅटिंग करतायत आणि ओम म्हात्रे नॉन स्ट्रायकर एंडवरती. बॉल तयार. पुढे येऊन सरसावून खेळायचा प्रयत्न केलेला, जागा बनवून, पण ऑप्शनची लाईन हा गोलंदाज नाही सोडत आहे.
कौतुक करावं लागेल गोलंदाज समीर म्हात्रेचं. चांगली गोलंदाजी करतात. तिन्ही टप्पे जे आहेत अगदी अचूक पद्धतीने. धावसंख्या फळकावरती आपण पाहतो टोटल 1 या आकड्यावरती आहे. 56 धावांचा आव्हान चालू आहे मैदानामध्ये. पल तयार. रिव्हर्स स्वीप करायचं होतं. यावेळेस हवेमध्ये चेंडू होता. कम्फर्टेबल नव्हते ओम कम्फर्टेबल तितके नव्हते या चेंडूच्या पाठीमागे आणि तदनंतर आणखी एक डॉट बॉलची समाप्ती. ऍक्शन रिप्ले मध्ये एकदा चेक करूयात एक्झॅक्टली काय घडलं. ऑफसमच्या बाहेर चेंडू होता. ठाऊक होतं की रडार मध्ये चेंडू आहे आणि गोलंदाज समीर म्हात्रेने पहिले जे 3 चेंडू हाताळले गेलेत ते सगळे ऑफसमच्या बाहेर. त्यामुळे हा देखील तिकडेच मिळेल चेंडू आणि त्या इंटेन्शनने घ्यायचा प्रयत्न होता. दरम्यान आमच्या पुढचा बॉल सरळ खेळलेत आणि बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईन कडे सरळ पाठवलं गेलाय. सीमा रेषा बाहेर होमच्या बॅटमध्ये येणारा हा पहिला चौकार आणि धावा फळकावरती टोटल 5. बल तयार. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा खेळले. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मात्रेचा कमाल. अजून एक धमाल. आलाय षटकार. दरम्यान सन्मान्य प्रमोदजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक आले. जर लगातार 2 षटकार जोडले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. थँक्यू सो मच. त्याचबरोबर आमचा कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागे दरम्यान आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागे चावी मिळाली आहे. स्कूटीची चावी आहे. जर कोणाची असेल तर आपण ती आमच्यापर्यंत ओळख पोचव आणि चावी घेऊन जायची. मॅचकडे वळत आहोत. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती टोटल जोडला गेलाय 11 आकड्यावरती. एक सिंगल आलेली, एक चौकार पाहिला ओमचा बॅटमधनं आणि एक षटकार देखील पाहिला मिळाला. म्हणजे टोटल 11 धावा फळकावरती आहेत. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आता दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती गोलंदाज विनोद मडवीला आणलाय. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. पहिला बॉल समोर टाकला होता अगदी आणि तिकडनं चेंडूला थोडंसं वळण दिलं. लो राहिला चेंडू आणि त्याचमुळे की काय रक्षकाच्या हातामध्ये डीप होताना आपण पाहिलं. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. यॉर्कर करायचा प्रयत्न होता. अगदी बॅटचा थोडा पुढे चेंडू पडला आणि तदनंतर ऑन साईडला खेळायचा प्रयत्न पण चेंडूची गती, चेंडूची लेंथ लाईन ओळखता आली नाही. त्याच कारणामुळे डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. पुन्हा एकदा सरळ बॅटने देखना फटका. लाजवाब स्ट्रोक आहे. बॉल निघून जातोय. अनिकेत म्हात्रेच्या बॅटमधून येणारा हा पहिला तडाखा, हा पहिला धमाका. सन्ना आणि 17 या आकड्यावरती पहिला विकेट आपल्याला पाहायला मिळाला. पहिला धक्का बसला. नवीन बॅटर KP अर्थात किरण पाटील आपण मैदानामध्ये पाहतोय.
अनिकेत मात्र माघारी परतले गेले. स्ट्रगल केलं होतं अनिकेतने खूप सारा. एक मागचा चेंडूवरती एक चांगला देखणा स्ट्रोकला दाखवला त्याने त्याच्या बॅटमधनं, पण तसा पुढे पारी कंटिन्यू नाही करू शकले. लेग कटर चेंडू आला आणि त्यानंतर छेडखानी करण्याच्या नादामध्ये ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता, पण बॅट चेज लागली आणि त्यानंतर विकेट क्रमांक पहिला मैदानाचा बाहेर. आणि त्यानंतर केपी अर्थात किरण पाटील मैदानामध्ये दाखल झालेत. विनोद तयार, पुढचा चेंडू घेऊन क्रमांक 4 केपी साठी. हा बॉल पहा, जितकं पाहावं तितकं कमी, जितकं कौतुक करावं तितकं कमी. अगदी बाणासारखा सरळ षटकार, डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह, 6 धावा. मदतीने धावा फळकावरती जोडला गेला 23 आकड्यावरती. एसबी मोठा गाव संघ आपण पाहतोय बॅटिंग करताना आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम भाल संघ आहे. सुपर जबरदस्त खेळ, आज संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. इथे स्वीप करायचं होतं, स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न, पण पुढातला चेंडू सरळ रक्षकाच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपामध्ये. या षटकामध्ये अप्स अँड डाऊन पाहिले. डॉट बॉल आला पहिला, मग षटकार आला, मग विकेट आला, मग पुन्हा षटकार आला आणि पुन्हा एक डॉट बॉल. म्हणजे एकंदरी 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावा फळकावरती आपण पाहतोय 23 आकड्यावरती आहेत. 54 धाब्यांचा वांश इथे चालू आहे. लॉफ्टेड फटका डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे झेल टिपली देखील. खूप क्लोज होते, असं वाटत होतं की षटकाराचा लाईनला पाय लागलाय की काय, पण झेल टिपली गेली आहे तिकडे. सक्सेसफुली कंप्लीट झेल चेक केलं आम्ही. स्कोर धावा आहेत फळकावरती 23-23. दुसरा विकेट मैदानाच्या बाहेर. ॲक्शन रिप्ले पाहतोय, फार उंचीवरती चेंडू होता आणि त्यानंतर झेल ज्यावेळेस कंप्लीट केली असं वाटत होतं की पॉइंट लाईनच्या बाहेर पाय आहे की काय, पण त्यानंतर नियंत्रणामध्ये दिसले, पूर्णपणे आतमध्ये होते आणि झेल टिपली गेली आणि विकेट क्रमांक 2 देखील मैदानाच्या बाहेर परतला गेला. अनिकेत मात्र पहिला विकेट माघारी परतले आणि त्याचा पाठोपाठ किरण आले होते. किरणने एक मोठा फटका खेळलेला आणि त्यानंतर किरण देखील माघारी परतले. आता ओमवरती फार मोठी जिम्मेदारी आहे आणि ओमने अशा प्रकारचा डावांना खूप वेळा साकारलं किंवा खूप वेळा सांभाळून खेळताना आपण पाहिलंय. गोलंदाजीवरती गोलंदाज प्रमोद षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय. समीर मात्रेने पहिलं षटक हाताळलेलं, आता प्रमोदला आणलंय 3ऱ्या षटकामध्ये. पहिलाच बॉल हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न होता, फक्त लावून दिलाय आणि त्यानंतर या मॅचची गोल्डन विकेट आहे, कारण की माघारी परततोय कोण तर ओम म्हात्रे. कॅच कोणी घेतली? टप्पा पडल्यानंतर वेगाने चेंडू आतमध्ये आला आणि टर्न देखील पाहायला मिळाला, त्यामुळे कन्फ्यूज राहिले, डबल माइंड झाले ओम मात्र ॲक्च्युली तिकडे की पुल करायला जाऊ की मग पॉइंटला पंच करू, आणि त्याच्या नादामध्ये फक्त बॅटची फेस ओपन केली आणि त्यानंतर रिॲक्शन काहीच नव्हती आणि बॅटला लागल्यानंतर मग शॉट पॉइंटला एक सुंदर झेल टिपली गेली आणि विकेट डाऊन होताना पाहायला मिळाला. महत्त्वाचा विकेट. ओम मात्र माघारी परतले गेले आणि नवीन बॅटर साहिल. हो, साहिलसाठी हा बॉल चांगला आहे. पुन्हा एकदा टर्न पाहायला मिळाला.
कौतुक करावं लागेल गोलंदाज भालगाव संघाच्या गोलंदाजांचं. सुपर गोलंदाजी करतायत, टप्पे नियंत्रणामध्ये आहेत आणि म्हणतात ना की तुमच्याकडे टर्न असेल, तुमच्याकडे वेग असेल, त्याला महत्त्व नाही आहे. तुम्हाला लेंथ लाईन देखील चांगली ठेवावी लागेल. फक्त टर्न असणं आणि फक्त गोलंदाजाला वेग असणं, मग त्या वेगावरती आणि त्या टर्नला जर टप्पे नियंत्रणामध्ये नसेल तर मग अर्थ देखील नाही आहे. पण इथे भालगावचं जे गोलंदाजी चालू आहे, मी म्हणेन की टर्न आहे, वेग आहे, व्हेरिएशन चांगले आहेत आणि नियंत्रणामध्ये टप्पे दिसतात. त्यामुळे धावा आल्या त्यांच्या अगेन्स्ट, पण विकेट देखील त्याने मिळवल्यात. हा पहा पुढे टाकला होता, वेग होता यावर चेंडूवरती आणि त्यानंतर अगदी वाईड लाईनच्या जवळनं चेंडू. ॲक्युरेसी पहा गोलंदाजाची किती आहे, की ठाऊक होतं वाईड लाईनवरती चेंडू हाताळायचे, ऑप्समच्या बाहेर टाकायचे आणि जिथे वाईड लाईन दिसते अगदी तिच्या जवळनं चेंडू येत आहेत डॉटच्या स्वरूपामध्ये. लगातार 3 डॉट बॉल आले, 1 विकेट देखील मिळालेला पहिल्या चेंडूवरती. आणखी एक चांगला बॉल आहे, पाठीमागे क्षेत्ररक्षक आता प्रयत्न करतात अडवायचा आणि त्याच दरम्यान फेकी करेपर्यंत दोन धावा फळकावरती आल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 25 आकड्यावरती. 3 विकेट गमावले गेले, 25 धावा आहेत. पुढचाच बॉल इकडे पाठवण्याचा प्रयत्न केला होता पण क्षेत्ररक्षकाच्या सर हातामध्ये आणि अजून एक विकेट, अजून एक धक्का बसताना क्रमांक 4. तच 25 धावा फळकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती टोटल 25 आकड्यावरती. करंट रन रेट वरती आपण लक्ष देऊयात, 8.33 सरासरी आहे. पण इथून रिक्वायर्ड रन रेट जे आहे ते 14.50 म्हणजे अर्थात 15-15च्या सरासरी धावा फळकावरती जोडायच्या आहेत. 12 चेंडू 29ची गरज आहे. मी म्हणेन की आता बॅटिंगवरती देखील थोडासा दबाव असेल, कारण की आता 15च्या अवरेजने धावा दोन्ही षटकामध्ये बनवायच्या, त्यामुळे तितकंसं इझिली नाही आहे किंवा तितका डिफिकल्ट देखील नाही आहे. त्यामुळे कॅल्क्युलेशन कशा प्रकारे करेल. नवीन बॅटर जल्पेश भोईर मैदानामध्ये आलेत आणि जल्पेशपेक्षा जास्त कॅल्क्युलेशन कोणाला ठाऊक असेल, कारण की खूप वर्ष त्यांना क्रिकेटच्या विश्वामध्ये दिलेत. अनेक वर्ष आपण पाहतोय त्यांना क्रिकेटच्या विश्वामध्ये आपल्या संघाला योगदान देताना. त्यामुळे आता इथून त्यांचा अनुभव जो आहे तो अनुभव दाखवावा लागेल मैदानामध्ये. आणि म्हणतात ना की विश्वातील सर्वात मोठा गुरु अनुभव असतो, तो अनुभव आता इथे पणाला लावावा लागेल. 15-15च्या अवरेजने धावा बनवायच्या, त्यामुळे म्हटलं होतं ना की इझिली देखील तेवढा नाही आहेत आणि डिफिकल्ट देखील तेवढा नाही आहेत. पण भालगाव संघाकडनं जर पाहिलं गेलं तर एक चांगलं षटक ज्याच्यामध्ये 5, 6 ते 7 धावा जर दिल्या तर मग शेवटच्या अंतिम षटकामध्ये तुम्हाला धावा दिसतील 20+, ज्या डिफिकल्ट होऊ शकतात. पण इथे 15+ धावा आल्या तर मग शेवटच्या अंतिम षटकामध्ये धावा कमी दिसतील आणि ज्या मोठा गाव संघाला मग या मॅचमध्ये पूर्णपणे आतमध्ये घेण्यासाठी मदत करतील. त्यासाठी शेवटचं षटक येईल आणि त्याच्यामध्ये किती धावा असतील डझंट मॅटर, पण आता या षटकामध्ये विश्व राणेच्या विपक्षामध्ये किती धावा येतात हे पाहणं गरजेचं आहे. भालगाव प्रीमियर लीगमध्ये विश्व राणेने खूप चांगलं परफॉर्मन्स दाखवलं होतं आणि आता एक्सपेक्ट करेल संघ. गावचे प्रीमियर लीग असतं त्यावेळेस जेव्हा जेव्हा चांगला खेळतो तेव्हा तेव्हा तुम्हाला प्राधान्य मिळतं. आणि फिल्डिंग लावा, जास्त वेळ घेऊ नका, कारण की आज आपल्याला एक एक्स्ट्रा मॅच सेमीफायनलची देखील खेळवायची आहे आणि 3 वाजलेत. अजून यानंतर एक मॅच आहे ना, त्यानंतर आपल्याला सेमीफायनलची मॅच देखील खेळवायची आहे. सो बी फास्ट. एक सुंदर आयोजन आपल्याला आमदार चषक 2025च्या माध्यमातून पाहायला मिळतंय. उंबर्डे गावाची मानाची सन्मानाची स्पर्धा. पहिला बॉल टप्पा पडला. विश्व राणे म्हटलं होतं ना की विश्व राणेला जर लेंथ लाईन सापडली तर तो खरं तर नाचवेला बॅटर्सला, कारण की ज्या पद्धतीने त्याच्याकडे व्हेरिएशन्स आहे, ज्या पद्धतीने तो चेंडूची लेंथ लाईन ठेवतो किंवा त्याच्या चेंडूमध्ये टर्न जसे आहेत ना ते मॅग्निफिसंट सुपर. त्यामुळे पहिलाच बॉल डॉट आला. चेंडू क्रमांक 2. हो इथे पहा बॅटचा रडार मध्ये होता आणि मी म्हणेन की या स्पर्धेचा सर्वात मोठा फटका असेल. बॉल सरळ निघून जातोय. मयूरच्या बॅट
पुढे टाकला होता चेंडू, जिथे बॅटचा स्विंग होता, बॅटचा फ्लो होता, तिकडेच चेंडू अगदी लँड झाला आणि मग तदनंतर पूर्ण ताकद दिसली त्या फटक्यामध्ये. ऍक्शन रिप्ले पाहतोय आपण. ही ताकद जोकली आहे पूर्ण. पॉवर हिटिंग स्ट्रोक होता, पॉवरफुल इम्पॅक्ट पाहायला मिळाला आणि धावा षटकाराच्या मदतीनं जाऊन पोहोचला 31 आकड्यावरती. मॅचची आणखी रंगत वाढती. पहिला चेंडू डॉट आला, मग षटकार आलाय. सो आता 10 चेंडू आणि 23ची मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. विश्व राणे तयार पुन्हा एकदा. चेंडू क्रमांक 30 घेऊन विकेटचा विचार करेल का टीम भालगाव संघ? रिव्हर्स स्वीप करायचं होतं, चेंडूची गती थोडी कमी झाली. यावस ठाऊक होतं बॅटर नाराज असेल. मयूरचा विचार केला तर मयूर मोरे आपण पाहतोय आणि नाराज का झाले तर ठाऊक होतं की हा लेग कटर बॉल येणार आहे, त्यामुळे रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला. जर कनेक्शन झालं तर मग पॉइंटला चौकार येऊ शकतो. पुढचा बॉल, एक सिंगल धाव कंप्लीट केली. मयूर भोईर आहेत तिकडे आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीये. एका धावेच्या मदतीने धावा फळकावरती 33 8 मध्ये बनवायच्या आहेत. धावा 21. ऑप्शनच्या बाहेर मयूरसाठी हा बॉल हलक्या गतीने खेळून काढला. शॉट पॉइंटला, शॉट मिड ऑफला चेंडू होता आणि तदनंतर एक सिंगल पाहायला मिळालेले. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढतीये. 34-34. एक षटकार आला होता पण तरी देखील इन कंट्रोल गोलंदाजी आपल्याला विश्व राणीची पाहायला मिळाली. 7 चेंडू आणि 20ची मॅच आता मैदानामध्ये पाहायला मिळते. आमचे 12वे देखील आता आपल्या खुर्चीमधून उभे राहिलेत. काय घडतंय या मॅच मध्ये? फ्लॅटेड डिलिव्हरी, पंचांचा इशारा काय तर ऑप्शनच्या बाहेर इम्पॅक्ट करत होता आणि त्याच दरम्यान वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती आता 7-19 समीकरण राहिले. 35 धावा आहेत फळकावर. शेवटचा चेंडू या षटकातील. गती परिवर्तन, यावेळेस थोडं पाठी ठेवलं जल्पेश भोईरसाठी हा बॉल आणि त्यानंतर पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. डॉट बॉल आला आणि आता समीकरण बघा. म्हटलं होतं ना की जर 4थ्या षटकामध्ये तुम्ही 15च्या आतमध्ये धावा दिल्या तर मग जितक्या कमी धावा द्याल तितक्या शेवटच्या षटकामध्ये वाढतील आणि तेच चित्र दिसलं की 4 धावा कमी दिल्या. म्हणजे या षटकामध्ये जर बघितलं एकंदरी 10 धावा दिल्या या षटकामध्ये, एक षटकार घेऊन देखील. त्यामुळे आता धावा तिकडे 4 ने वाढल्या आणि मग अंतिम षटकामध्ये 6 चेंडू आणि 19ची मॅच पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये आपण खूप साऱ्या थ्रिलर मोमेंट्स पाहिल्या जिथे मांढेरे आणि आशिळीचे जे आपण मॅच पाहिली, खूप सारी थ्रिलर मोमेंट्स आल्या होत्या त्या मॅच मध्ये. त्यामुळे ही मॅच देखील तशाच प्रकारची असं म्हणावं लागेल. भालगावच्या विपक्षामध्ये एसपी स्पोर्ट्स मोठा गाव संघ मैदानात पाहतोय. 6 चेंडू 19ची मॅच. पहिलाच बॉल, हो हो हो, देखना, दिमागदार, लाजवाब, सुपर हिट षटकार. आहे मयूर, पूर्णपणे पॉवरफुल फटकेबाजी करतोय आणि पहिलाच बॉल वरती ज्या ताकदीने फटका खेळला होता, मी म्हणेन की मग त्या चेंडूचा हाल तेच होणार होते की चेंडूला सरळ पाठवलंय भालच्या विपक्षामध्ये 6 धाव्यांकरिता आणि षटकाराच्या मदतीने आता समीकरण बदलता जाऊन पोहोचलंय. 5 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज आहे. ना हार ना जरुरी, ना जीत ना जरुरी, क्रिकेट एक बस खेल है, खेलना जरुरी.
आणि एक चांगला क्रिकेट दाखवतात मैदानामध्ये. जब तक मयूर है ना तब तक मॅच है असंच म्हणावं लागेल. मयूर है तो मुमकिन है. 41व्या फळकावरती 5 मध्ये बनवायचे आहेत अजून 13. बॉल तयार, कमबॅक करेल का? मयूरचा विकेट शोधून काढेल का? प्रश्नचिन्ह आहे, उत्तर देईल का? बॉल तयार होतोय. हो मयूरसाठी हा बॉल पाठी टप्पा टेवला यावेळेस. हीच तर खरी जादू आहे या गोलंदाजांची, हीच तर खरा कमबॅक आहे. आणि गोलंदाज देखील म्हणतोय की मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये, इथे कमबॅक करणं माझ्या रक्तात आहे. आणि तो कमबॅक सध्या मैदानामध्ये दाखवतोय. 4 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज आहे. आणखी एखादा चांगला बॉल मॅच मध्ये, मग ट्विस्ट वरती ट्विस्ट. इथे पहा फुलर लेनचा यॉर्कर डिलिव्हरी करायची होती, रनआउटची संधी देखील तिकडे आहे आणि मयूरला परतावं लागतं. आणि मॅच मध्ये देखील आता ट्विस्ट आलाय, कारण की 3 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय आणि 3 चेंडू मध्ये विजयासाठी धावांची गरज आहे 13. शेवटच्या षटकामध्ये 15च्या आतमध्ये स्कोर असतो त्यावेळेस बॅटरच्या मनामध्ये चालू असतं की 2 फटके मला मोठे मारायचे आहेत. पण जेव्हा तुम्हाला 18, 19, 20 स्कोर दिसतो त्यावेळेस मग बॅटरला ठाऊक आहे की 3 मोठे फटके आणि एका षटकामध्ये 3 मोठे फटके अशा गोलंदाजाच्या अगेन्स्ट मारणं मी म्हणेन की डिफिकल्ट आहे. इथे एक सिंगल आली आहे, सिंगलला करायचं आहे डबल मध्ये कन्वर्ट, पण आता स्ट्रायकर एंडनी स्ट्राईक नाही सोडली आणि जल्पेशला माघारी परतावं लागतं. त्यामुळे आता मॅच समीकरण देखील बदललं, कारण की 2 चेंडू आणि विजयासाठी आता इथून विजयासाठी 12 धावांची गरज आहे. त्यामुळे या मॅच या स्पर्धेचे 2 गोल्डन 6 पाहायला मिळतील का? एका जागी यायचं व्यासपीठासमोर, कारण की नेक्स्ट मॅच तुम्हाला इन ॲक्शन खेळायचं. विजेता संघाच्या विपक्षामध्ये तुम्हाला उंबरडे दिसेल. मी म्हणेन की 2 चेंडू 12 धावा, हे क्रिकेट आहे, हे क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, आपण भाकीत नाही करू शकत. एखादा मोठा फटका जर षटकार आला तर आणखी जास्त रंगत वाढेल आणि मग प्रेक्षकांना देखील आनंद तितकाच जास्त मिळेल. या क्रिकेट विश्वामध्ये अनेक सारे अप्स अँड डाऊन आपण पाहिलेत. 6 चेंडू एका धावेची गरज असताना 6 डॉट बॉल या क्रिकेट विश्वाने दाखवलेत. 1 चेंडू 6ची गरज असताना 6 वाईट दाखवलेत आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकार जोडले तर 36 होतात. पण या क्रिकेट विश्वाने आपल्याला या 6 चेंडूमध्ये 43 धावा देखील होताना दाखवल्यात. सो नथिंग इज इम्पॉसिबल व्हेन यू कॅन डू. जर करू शकता तर कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये आणि त्या अशक्याला शक्य करेल का मोठा गाव पाहावं लागेल. बॉल तयार, 2-12 आणि इथे मॅचचा टर्निंग पॉइंट चेंडू होता आणि त्याच्यावरती विकेट पाहायला मिळाला आणि आता टीम बालगाव संघ या मॅच वरती आपला कब्जा करताना पाहतोय आपण. 1 चेंडू आणि आता विजयासाठी 12 धावांची गरज आहे. सुपर खेळ, जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला, पॉवर पॅक परफॉर्मन्स पाहायला मिळाला. म्हटलं होतं ना की बालगावच्या गोलंदाजांच्या विपक्षामध्ये हल्ले चढवलेत, पण त्या हल्ल्यांना पेचवून त्याच्यावरती उलटवार करायची क्षमता या संघामध्ये आहे आणि त्या क्षमतेला शक्तीमध्ये वापर करताना चांगला क्रिकेट दाखवला आणि त्या चांगल्या क्रिकेटच्या मोबदल्यामध्ये आता विजयाची दिंडी आपल्या नावावरती करताना. शेवटचा अंतिम चेंडू, इथे देखील डॉट बॉल आला आणि मॅच होतीये फिनिश. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. टार्गेट दिलं होतं 54 धावांचं, पूर्णपणे 7 विकेट घेताना थांबवलं 42 वरती आणि लगेच जाऊयात आमच्या पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये, जिथे देत आहोत आपण मॅन ऑफ द मॅच. मध्ये आपण पारितोषिक देतोय आणि